हे सगळं काढलं पाकळ्यांचं. प्रियंका चॉकलेट ना जरा तिकडनं. चालू आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रूव्हन ब्लॉग्स. तर तुम्हाला थंबनेल वरून आणि टायटल वरून कळालंच असेल की आजचा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे. तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी माझ्या हळदी कुंकवासाठी किंवा ओमच्या बोरणांसाठी कशी रेडी होतीये. पूर्ण मेकअप ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर आजचा ब्लॉग स्पेशल त्याच्यासाठी असणार आहे. आमच्या घरी हळदी कुंकू आणि ओमचं बोरणान हे मी एकाच दिवशी करणार आहे. तर त्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याच्या डेकोरेशनसाठी काय वापरते आहे किंवा हळदी कुंकू कसं करते आहे आमच्या घरी, हे सगळं मी तुम्हाला दाखवते. आणि त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. सबस्क्राईब कसं करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्या व्हिडिओ खाली एक बेल आयकन आलेला असेल, त्याला तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब व्हाल. आणि सबस्क्राईब केल्याने काय होतं की जेव्हा जेव्हा मी माझे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड करते ते तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिसतात आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तर अजिबात वेळ न घालवता आता मी तुम्हाला ओमच्या काय वस्तू आहेत ते सगळं दाखवते, काय मी वापरणार आहे त्यासाठी मी सगळं दाखवते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी आता त्याची आंघोळ करून घेणार आहे आणि आंघोळीसाठी हा असा टब रेडी केलेला आहे. टब मध्ये गरम पाणी आणि थोड्या फुलाच्या पाकळ्या टाकल्या आणि आता ओम तयार आहे आंघोळीसाठी. अगं त्याच्या पाय ठेवायला दिलंय, सरकेल नाही तर तू. हे सगळं काढलं पाकळ्यांचं. हो काढलं. मग्गा तरी देऊ का? कसं पाणी टाकणार आहे त्याच्या अंगावर? तर आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. एक छोटीशीच रांगोळी काढली कारण खूप सारा वेळ मला स्पेंड करायला टाइम नव्हता, कारण ओमचं डेकोरेशन सुद्धा करायचं होतं तिथे बॅकला पडद्यांना. त्यातल्या त्यात आणखी ओमची तयारी सुद्धा तिथे करायची होती. सगळं मीच करत होते, त्याच्यामुळे माझी खूप धावपळ होत होती. म्हणून मी छोटीशीच रांगोळी काढली. जितकं माझ्याच्याने होतंय तितकीच मी रांगोळी काढली. आणि आता ओमची मी तयारी करायला घेते. A few minutes later. तर आता इथे ओम बघा हा खेळतो आहे त्याच्या दागिन्यांबरोबर. हे हलव्याचे दागिने मी घेतलेले होते, तर हे हलव्याचे दागिने मी त्याला घालणार आहे. त्यानंतर हे त्याचे हे ड्रेस आहे. हा ड्रेस एक कुर्ता पैजामा असा टाईप ड्रेस आहे हा. ब्लॅक काही मी आणायला यावर्षी अवॉइड केलं, कारण यावर्षी संक्रांतीला ब्लॅक कलर नव्हता, म्हणून मग मी यावर्षी काही ब्लॅक कलर आणला नाही त्याला. तर हा ड्रेस मी आणलेला आहे. ओम दाखवतोय हा ड्रेस घालायचा असं. हो ना बेटा, हा ड्रेस घालायचा ना? हा. आणि ही लाइटिंग आहे, ही लाइटिंग आपण तिथे मागे लावणार आहोत. त्यात आणखी पतंग सुद्धा आणलेले आहेत मी. आता ते पुढच्या घरात सगळं ठेवलेलं आहे, हॉलमध्ये सगळं ठेवलेलं आहे. त्यानंतर काय काय तिथे फुलांचं डेकोरेशन वगैरे सुद्धा मी करणार आहे. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवते आता.
प्रियंका चॉकलेट आहे ना जरा तिकडनं त्याच्यातली ती. हा बस शांत बाबा आता. काय माहित नाही चॉकलेट नाही घेणार तू. बस एकच जण तरी काय ओळख देणार नाही कोणाला. तुला ओळख जरी घेतलाय का एकच जरी बस झाली. बस 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 पहिले तोंड पूर्ण खराब करणार पण तो तोंड पूर्ण खराब करणार तो ते सगळं दे. टाकायला टाकू दे ना मग. चॉकलेट नंतर वाटूया पुन्हा. आता नाही ना. घे 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 टाकला अजून त्याला चॉकलेट भेटलं नसेल त्याला चॉकलेट घेऊन ते तोंडाचं काढ त्याच्या. प्रियंका सगळ्यांना चॉकलेट वाट हो त्याला पहिले शांत कर बेटा. चॉकलेट देते थांब. देईल थांब. त्यांना बाकी हे खालती आहेत. कुठे ठेवल्यात पुढे. ओह माय गॉड. तर आज हा आमचा बोरन्हाण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान पार पडला. मी सगळ्यांना 7 वाजता बोलवलेलं होतं, सगळ्या लेडीजला आणि सगळ्या लहान मुलांना सुद्धा. तर सगळे एकदम वेळेवरती आले आणि खूप छान प्रोग्राम झाला. तर छान वाटलं. पण आज वेळेवरती सगळं झालं, त्यातलं त्यात आणखी सगळं पुरून उरलं, त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. सणवार करायला खूप मजा येते, असं अधूनमधून म्हणजे करत राहावं, म्हणजे आपल्या कामातून आपल्याला थोडासा विसावा मिळतो आणि थोडी नवीन काम करण्यासाठी एक्साइटमेंट असते. त्यामुळेच मी असं नवीन ऍक्टिव्हिटीज करत असते आमच्या घरामध्ये. तर अशाच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब कसं करायचं हे मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते आणि सुरुवातीलाही सांगते, शेवटीही सांगते. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये मी जेव्हा व्हिडिओज माझे अपलोड करते चॅनलवरती ते व्हिडिओज तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिसतात आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.